कारणानं आम्ही मध्ये फसलो गेलो। आम्हाला बॅग फुटला जास्तोपर्यंत मला एवढं इथं पहिला दगड तोंडावरती लागला ओठावरती, त्याच्यानंतरनं इथं एक दगड लागला, जस्ट परत दुसरा इथं लागला, दोन इथं लागला आणि परत मी असा उलटा हात केल्याच्या नंतर इथं एक वीण लागली मोठी। हे जे आता 2 दिवसापासून जे अतिक्रमण चालू आहे काढायचं, त्याच्या बंदोबस्त करता आम्ही काढताना ते जे काढताना हा पत्र वाचनच झालेला। साधारण किती पोलीस कर्मचारी छोटे मोठे भरपूर झालेले आहेत, अजून कर्तव्यावरती जायचं अधिकाऱ्यांनी मला। तुमचं नाव काय? चंद्रकांत। ओके, साधारणतः कुणाला लागल्या? सर 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 तुम्हाला कुठे लागले? किती लोक होते साधारण दगडफेक मध्ये? दगडफेक ज्यावेळेस झाली त्यावेळेस तुम्ही कुठली प्रोटेक्शन वगैरे काही घातलेलं नव्हतं का? प्रोटेक्शन असताना सुद्धा कसं काय लागलं? त्या ठिकाणी अनेक पोलीस कर्मचारी जे सध्या या सर्व याच्यामध्ये जखमी झालेले आहेत। आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी लागलेला आहे। हजारो संख्येने पोलीस कर्मचारी या ठिकाणी सध्या आणि ह्या बाजूच्या पाहू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये आता बंदोबस्त करायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्या पाठीमागं एका प्रकारे ही जी पोलीस तुकडी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये जमलेली आहे। काही नागरिकांनी दगडफेक सुद्धा केलेली आहे, देखील जखमी झालेली आहे। काल गेल्या 2 दिवसांपासून हे अतिक्रमण काढण्याची मोहीम सध्या रेल्वेने हाती घेतलेली आहे आणि त्या मदतीसाठी मुंबई पोलीस कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दल हे या ठिकाणी थांबलेला आहे। ज्या ठिकाणून हे अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे त्या मोठ्या प्रमाणामध्ये जो ढीग आहे ह्या एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहे। ह्या इथले जे राहणारे रहिवासी आहेत त्यांचे रोजचे त्यांना जे घरामध्ये असणारे त्यांचे उपयोगी असलेले सर्व जे सामान आहे ह्या ठिकाणी ढिगाच्या माध्यमातून लावण्यात आलेले आहे आणि ह्या ठिकाणी बिल्डिंग आहे या ठिकाणचे जे दगडफेक झालेले आहे इथून काही अंतरावरच दगडफेक झालेला आहे आणि त्यानंतर पोलिसांनी आता हा संपूर्ण परिसर या ठिकाणून कुणालाही येण्या-जाण्यास मज्जाव करण्यात आलेली आहे आणि चारही बाजूला ह्या सर्व जे परिसर आहे ह्या चारही बाजूला पोलिसांनी आता एका प्रकारे छावणीचं स्वरूप आणलेलं आहे आणि पुन्हा प्रकारे हे बंदोबस्त करण्यात आलेलं आहे। आप कहाँ रहने वाले हो? तो हे चारही ठिकाणी ह्या ठिकाणी परिसरामध्ये आता चारही ठिकाणी ह्या ठिकाणी आता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आणि हा जो रोड आहे हा चारही बाजूने आता बंद करण्यात आलेला आहे। कोणत्याही वाहनं या ठिकाणी येण्या जाण्यापासून बंदी करण्यात आलेली आहे। रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी जे आहे पुलावरून सर्व नागरिकांना जाण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। पुलावरून सर्व नागरिकांना जाण्यासाठी रस्ते सुरू करण्यात आलेले आहे। मात्र आणखी ह्या ठिकाणून ज्या ठिकाणून पोलीस बंदोबस्त ज्या ठिकाणी दगडफेक झालेली होती आपण त्या ठिकाणी पाहूया मोठ्या प्रमाणामध्ये लोक आता ह्या ठिकाणी बाहेरून पाहत आहेत आणि या सर्व परिसरामध्ये काही वेळापूर्वीच दगडफेक झालेली होती त्यामुळं हे जे परिसर जे वातावरण जे चिघळलं होतं हे कुठंतरी शमवण्यासाठी पोलीस दलाच्या वतीने सौम्य लाठीचार्ज देखील करण्यात आला होता आणि त्यानंतर लाठीचार्ज केल्यानंतर काही प्रमाणामध्ये आता हे जे आहे पुन्हा अतिक्रमण काढण्याची मोहीम ही रेल्वे प्रशासनाने हाती घेतलेली आहे। गेल्या 2 दिवसांपासून ही साधारणतः ही मोहीम सुरू आहे। मोठ्या प्रमाणामध्ये टिनाचा ढीग असो किंवा घरगुती जे सामान जे लागणारे असो ते असो मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ढीग लागलेला आहे। पोलीस कर्मचारी ह्या ठिकाणी उभे आहे, महिला असो इतर नागरिक हे पडत आहे आणि पोलिसांनी त्या नागरिकाला
बेस प्लेट ही त्याला पण लागते का